माहीत आहे का तुम्हाला, मार्च 2009 मध्ये जो मेक्सिकोमध्ये देशात आजाराची एक बाधा झाली होती, त्याचं नाव आहे स्वाईन फ्लू. मग आपण स्वाईन फ्लू विषयीच बघणार आहोत. आणि हा एक इन्फ्लुएन्झा प्रकारचा व्हायरस आहे आणि या व्हायरसचं नाव आहे H1N1. या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग मुख्यतः डुकरामध्ये आढळतो आणि ह्या डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे हा रोग होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा जास्त होऊ शकते. आता याची लक्षणे काय आहेत? तर याची लक्षणे आहेत, स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो, माणसाद्वारे सुद्धा होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो, नाकातील व घशातील स्त्राव व स्तुंकीतून होतो. आता स्वाईन फ्लूची लक्षणे काय आहेत? तर धाप लागते, श्वसनाला अडथळा निर्माण होतो, घसा खवखवतो, शरीर दुखते. आता इन्फ्लुएन्झा प्रकारचा हा H1N1 असल्यामुळे हा RNA प्रकारचा व्हायरस आहे आणि यातील H आणि N1, H म्हणजे काय? हेमॅग्लुटिनिन आणि H न्यूरोॲमिनिडेज. हा H1N1चा हे आहे. आणि स्वाईन फ्लूचे बरेच प्रकार आहे, जसे की बर्ड फ्लू आहे, हाँगकाँग फ्लू आहे. त्याच्यानंतर हा घामामार्फत, नाकामार्फत याची लक्षणे तुम्हाला तर आता सांगितलेली आहे. श्वसनाचा आजार होतो, श्वसनामध्ये अडथळा लागतो, घसा गवतो, शरीर दुखते, ताप येते. आता डुकरामध्ये आढळणाऱ्या H1मुळे हा रोग होतो, हे सर्व आताच पाहिलं आहे. याचा पूर्वोपचार काय करता येईल? तर व्हॅक्सिग्रिप नावाची लस आहे, ती सुद्धा दिली जाऊ शकते. आता या आजाराची बाधा सर्वप्रथम मेक्सिको देशात झाल्यामुळे इथं काय झालं की मेक्सिकोन व्हायरस सुद्धा याला म्हणतात. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील काय केला जातो, जो द्रव असतो आणि तो प्रयोगशाळेत नमुन्यासाठी तपासणीसाठी पाठवला जातो. तर हा कुठं कुठं पाठवला जातो? तर आपण स्वाईन फ्लूचं जे निदान आहे ते कुठं होते पहा. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, आता ही NIV जी पुणे इथे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, NIV ही पुणे इथे आहे. हे लक्षात ठेवा, NIV कुठे आहे? पुणे इथे. राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD ही दिल्ली येथे आहे. या दोन संस्था लक्षात ठेवा. अशा प्रकारे स्वाईन फ्लू या आपण आजाराबद्दल बघितलेलं आहे. धन्यवाद.